शिवलीलामृत ग्रंथ सारांश महादेवाच्या अद्भुत लीलांचा महिमा। अध्याय 11 रुद्राक्ष व रुद्राध्याय महात्म्य भद्रसेन आख्यान। श्री गणेशाय नमः। रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान। सूत सांगतात, भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता। त्याची पत्नीही सुशील होती। त्याचा प्रधानही शिवभक्त होता। दोघांनाही एक एक पुत्र होता। राजकुमार सुधर्म तर प्रधानपुत्र तारक दोघेही अत्यंत शिवभक्त होते। ते नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत। एकदा पराशर मुनींना राजाने मुलांबद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला। नंदीग्रामची वेश्या महानंदा अत्यंत शिवभक्त होती। तिने एक कुक्कुट व मरकट पाळले होते। तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते। पुढे शिवशंभूंनी तिची परीक्षा घेण्याहेतू आले असता तिच्या शिवमंदिराला आग लागली। त्यात शिवलिंग व हे दोघे भस्मसात झाले। महानंदेने पण अग्निकाष्ठ भक्षण केले। त्याच पुण्यप्रभावाने हे दोघे शिवभक्त म्हणून जन्माला आले। पराशर ऋषींनी राजा राजपुत्र अल्पायुषी असल्याचे सांगितले। रुद्राध्याय महिमा। आजपासून 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले। हे ऐकून राजा शोकाकुल झाला। पराशर ऋषींनी राजाला सावध करून रुद्राध्याय महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले। त्याप्रमाणे राजाने रुद्रावर्तने करताच शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यू योग टळला। भद्रसेन आनंदी झाला। त्याच वेळी देवर्षी नारद तेथे आले। राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले। पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले। हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती होईल। शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते। सांबशिवार्पण मस्तु। क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा। आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद। ओम नमः शिवाय। नमो भगवते रुद्राय। 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 नमो भगवते रुद्राय।